speed of 60 kilometers per hour and average speed of aeroplane is 700 kilometers per hour. 700 kilometers per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. ओके, थोडासा मोठा क्वेश्चन आहे पण आन्सर खूप सिंपल आहे. फक्त मुद्दा हा आहे त्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय हे समजणं खूप गरजेचं आहे. ओके, आता मला क्वेश्चन मध्ये काय दिलंय हे समजणं खूप गरजेचं आहे. याकरता आपण एक असं करूया, इमॅजिनेटरी एक डायग्राम ड्रॉ करू. या क्वेश्चनची डायग्राम जर ड्रॉ केली तर आन्सर खूप इझिली समजते. बरोबर कसं सोल्युशन. आता मी जो काही उद्योग करायला डायग्राम मध्ये करणार आहे, आता याचा अर्थ असा होतो या क्वेश्चन मधला, हे एक डिस्टन्स म्हणजे तो जो विशाल आहे ना तो या पॉइंट पासून त्याची ट्रॅव्हलिंग स्टार्ट करतो या पॉइंट पर्यंत. बरोबर आहे. हे टोटल डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर तो डिस्टन्स आहे. पण हा डायरेक्ट एवढा डिस्टन्स क्लिअर करत नाही, तो करतो पहिले एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतो बसने सी पर्यंत. हे डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर. बरोबर आहे. हे डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तो बसने ए पासून सी पर्यंत आणि सी पासून बी पर्यंत कशाने ट्रॅव्हल करतो? एरोप्लेन. म्हणजे टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. हे टोटल डिस्टन्स आहे. पण विशाल काय करतो? ट्रॅव्हलिंग सुरू केल्यानंतर पहिले काही काळापर्यंत बसने ट्रॅव्हल करतो आणि त्यानंतर एरोप्लेनने ट्रॅव्हलिंग करतो. बरोबर आहे. मग आता सपोज असं करूया आपण, विशालने ए पासून सी पर्यंत ट्रॅव्हलिंग केली, कशाने केली? आणि सी पासून बी पर्यंत. मग आता सपोज हे डिस्टन्स घेतलं मी 1 किलोमीटर आणि हे घेतलं, म्हणजे विशालने बसने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती आहे? 1 किलोमीटर. आणि विशालने एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती आहे? y किलोमीटर. पण तुम्हाला दोघांची ऍव्हरेज स्पीड पण दिलेली आहे. स्पीड बसची ऍव्हरेज स्पीड किती दिली? 60 किलोमीटर पर आवर. आणि एरोप्लेनची ऍव्हरेज स्पीड किती दिली? 700 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. पण हे टोटल डिस्टन्स कुठून? ए पासून ते बी पर्यंत. हे टोटल डिस्टन्स
ट्रॅव्हल करण्यासाठी विशालला किती टाइम लागला? 5 आवर. तर आपल्याला ह्या x ची व्हॅल्यू काढायची. मला सांगा पूर्ण क्वेश्चन डायग्राम मध्ये बसला का रे? क्वेश्चन मध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिली जास्त इन्फॉर्मेशन. काय होतंय, विशाल जो आहे तो ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करतो पूर्ण. पण काय करतो, सगळ्यात पहिले ए पासून सी पर्यंत बसने ट्रॅव्हल करतो, सी पासून बी पर्यंत एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो. बरोबर आहे. मग आपण बसने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती घेतलं? x किलोमीटर. टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. बरोबर आहे, 1900 किलोमीटर. पण काय होतं, तर सुरुवातीला x एवढं डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतो आणि y किलोमीटर एवढं डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो. बसचा ऍव्हरेज स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा ऍव्हरेज स्पीड किती आहे? 700 किलोमीटर पर आवर. टोटल जर्नी म्हणजे ए पासून ते बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत एवढं पूर्ण डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागतात? 5 आवर्स. तर आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं आहे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे x काढायचं आहे. आपण एरोप्लेनचं डिस्टन्स सुद्धा काढू शकतो. बरोबर आहे. ओके, इथं ही डायग्राम जी आहे बाळांनो, ही तुमच्या आन्सर मध्ये डायग्राम. म्हणजे आपण क्वेश्चन रीड केला आणि त्यावर ही डायग्राम तयार. अडचण आता याचा जो उद्योग केलाय त्यातले मी थोडेसे जे मला जिथे लिहायचं वाटतं ते लिहितो फक्त. इथे काय घेणार? लेट x किलोमीटर b is the distance traveled by बस. मान्य का? अँड ते विशालने केलं का कोणी केलं आपल्याला काय घेणं देणं नाही. अँड y किलोमीटर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. मान्य का प्रत्येकाला? ओके, आता बाळांना आपल्याला काय करायचंय? एक त्याने y कॅल्क्युलेट करायचं. सगळ्यात पहिले देअरफॉर टोटल डिस्टन्स पावर का x, देअरफॉर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. काय कंडिशन आहे? हे डिस्टन्स x आहे, हे डिस्टन्स y, पण टोटल डिस्टन्स किती? म्हणजे x प्लस y किती झालं? बरोबर का? हे डिस्टन्स x आहे, हे डिस्टन्स y आहे, पण टोटल a पासून b पर्यंत डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर. बरोबर आहे पहिलं इक्वेशन. अँड आता दुसरा उद्योग मला दिला टाइम बद्दल. मग आपले फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला असा आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. हा स्पीडचा फॉर्म्युला आहे आणि तो तुम्हाला सापडतो पण पहा. किलोमीटर म्हणजे डिस्टन्स, अपॉन आवर म्हणजे टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हा स्पीडचा फॉर्म्युला आहे. इथं तो ऍडजस्ट करतो. हा टाइम इकडे डिवाइड आहे, इकडे आला तर काय होईल रे? आणि मग हा स्पीड टाइमला मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड. मग आपले फॉर्म्युला भेटतो काय? देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मान्य का प्रत्येकाला? ओके, आता अर्थ वाटते. आता बरं का, आता हा जो काय आपला फॉर्म्युला भेटला, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा पहिले बसला. मग मला सांगा, आता बसने आता कशा आधाची गरज नाही, आपल्याला डायग्राम मध्ये पाहिजे समजते.
बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे? 1. आणि बसचा स्पीड काय? 60. मग बसने ट्रॅव्हलिंग करण्यासाठी किती टाइम लागेल? टाका त्या फॉर्म्युल्यामध्ये. बसचा डिस्टन्स किती? 1. आणि बसची स्पीड 60. मग बसचा टाइम किती होईल? कानात झालं. डिस्टन्स किती? बसचा 1. स्पीड किती? मग टाका. टाइम किती येईल? 1/60. काय अवघड होतं? बोलत का नाही? ओके. आणि एरोप्लेनचा स्पीड किती होईल? एरोप्लेनचा टाइम किती होईल? y/700. Okay, therefore time required by bus to cover X kilometer distance is equals to किती इंटरेस्ट? X/60 आवर्स. मान्य का प्रत्येकाला? हा आला बसचा टाइम. अँड टाइम रिक्वायर्ड बाय एरोप्लेन टू कव्हर y किलोमीटर डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल? y अपॉन एरोप्लेनचा स्पीड 700 आवर्स. मान्य का प्रत्येकाला? ओके. देअरफोर बट तुम्हाला टोटल टाइम दिलेला आहे. टोटल टाइम किती? बट total time required to complete the journey is 5 hours. मान्य का प्रत्येकाला? therefore याचा अर्थ झाला बसचा टायमिंग प्लस एरोप्लेनचा टायमिंग दोघांची सम किती झाली? 5 ना. ओके. आता हे सॉल्व करायचं. तर सॉल्व करणार सिंपल. जास्त घोळट नसेल तेव्हा याने याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, याने याला करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन आतकडे शिफ्ट करायचं. हा एक प्रकार किंवा डिनॉमिनेटर कॉमन करणं हा दुसरा प्रकार. मला हा सोपा वाटतोय. त्यामध्ये ऍडिशनल सोपी दिसते पटकन. 700 एक प्लस अपॉन 60 into 700 हे 3 0. 6 into 3 sorry 6 into 7 42 is equals to 5. अडचण. आता हा जो काही नंबर आहे हा जाऊ द्या इकडे. therefore 7 5 into 4 2 000. आता ओके. इथं कॉमन डिव्हिजन 0 ने जाणार म्हणजे 10 ने डिव्हिजन जाणार. आणखी किती जाऊ शकते? 2 ने जाऊ शकते. बरोबर ना? तर की 20 ने डिव्हिजन जाऊ शकते. याला पण आणि त्याला पण. मग डिवायडिंग बाय 20 चा फायदा ठेवला मी. तू मल्टिप्लाय नाही केला. dividing by 22 Easter 700 upon 20 plus 60 upon 20 is equals to 5 into 4 2 000 upon 20. इथं क्लिअर कट हा 0 0 0 0 0 0 कॅन्सल. 2 1
म्हणजे इक्वेशन आलं 35x प्लस वाय इज इक्वल टू 5 ने करा मल्टिप्लाय 00510 बरोबर आहे का? आणखी 3 ने पण होईल का रे? नाही होत. ओके, हे आलं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 इथे आहे, इक्वेशन 2 तिथे आहे. आता क्रॅमर करू नका बाबा, कारण का तुम्हाला एक्स आणि वाय दोन्ही शोधायचे का? फक्त एक शोधायचं आहे ना, मग डायरेक्ट अल्जेब्रिक वापरा. काय करणार? पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, सेकंड मधनं मायनस करा ना. ओके, इथपर्यंत इक्वेशन लिहा. त्यानंतर आयडिया सांगून देतो. इथे इक्वेशन नंबर इक्वेशन 2 ऍज इट इज ठेवा. 35x प्लस 3y इज इक्वल टू 10500 आणि इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं होणार आहे 3x प्लस 3y इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन किती होईल? 00 ऍज इट इज आहे. 19 इंटू 3 57. सबट्रॅक्शन करा, हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल. मिडलची टर्म 101% ती वायची टर्म कॅन्सल जाते, तीच करायची आपल्याला. इथे उरला 32x इज इक्वल टू, ती सबट्रॅक्शन किती येईल? 4800 आणि याला 32 ने डिवाइड करा, म्हणजे इथे आन्सर येणार आहे x इज इक्वल टू 4800 अपॉन 32. ही डिव्हिजन केल्यानंतर x ची व्हॅल्यू भेटून जाईल. ती येणार आहे 150. चेक करून पाहू द्यायचं का नाही येतं. मग शेवटी आन्सर लिहायचं आहे. Therefore 150 किलोमीटर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बाय विशाल. लास्टला आन्सर लिहा, इथे मला जागा उरलेली नाही आन्सर लिहिण्यासाठी. लास्टला आन्सर लिहा. Therefore 150 किलोमीटर, कारण की एक म्हणजे काय, 150 किलोमीटर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बाय विशाल. ओके, ठीक आहे मुलांनो, शेवटी खाली कमेंट आन्सर लिहा. अशा प्रकारे आपला पार्ट 1 चा हा चॅप्टर संपलेला आहे.
याचा प्रॉब्लेम सेट बाकी याचे रिव्हिजन आपण लास्टला घेणार आहे प्रॉब्लेम सेटची.